नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी अनेक दिवसापासून जे काही केवायसीचं पोर्टल होतं ते बंद करण्यात आलं होतं। परत एकदा ते केवायसीचं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। म्हणजे आतापर्यंत आपल्याला नुकसान भरपाईची रक्कम ही मिळाली नसेल तर आपण केवायसी करू शकता। केवायसीचं जे काही पोर्टल असेल ते सुरू करण्यात आलेले। आता ह्या केवायसी कोणा शेतकऱ्यांच्या राहिल्या होत्या, जे काही याद्या उपलब्ध असलेल्या त्या कोणत्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि परत एकदा नुकसान भरपाईची रक्कम ही दिली जाणार का? जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती केवायसी केल्यानंतर किती दिवसात जमा केली जातील याच्या संदर्भात आपण थोडक्यात आणि महत्त्वाची अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राइबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ जरी मोठा झाला तरी हा व्हिडिओ शॉर्ट पण बघायला सुद्धा विसरू नका। मंडळी ज्या अर्थी शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम असेल, त्याचबरोबर तलाठी कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून केलेले पंचनामे असतील त्याच्या याद्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि याद्या उपलब्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरुवातीला फार्मर राईटच्या अंतर्गत हे नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली होती। 8,500 प्रमाणे आपल्याला प्रति हेक्टरी नुकसान भरपाईची रक्कम देऊ अशा पद्धतीचं राज्य सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं होतं। त्यानंतर 8,500 प्रमाणे आपलं जर नुकसान 60 किंवा 40% झालेलं असेल तर त्याप्रमाणे आपल्याला 5,000-6,000 रुपये नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आलेली आहे। 2 हेक्टरचं नुकसान भरपाईचे अनुदान हे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही उर्वरित 1 हेक्टर नुकसान भरपाईची रक्कम असेल ती आपल्याला रब्बीच्या अनुदानामध्ये समाविष्ट करून देण्यात आली होती आणि त्या नुकसान भरपाईची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। त्याचबरोबर रब्बीचं अनुदान सुद्धा 2 हेक्टरचं हे जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आलं होतं आणि त्याचबरोबर जे काही 3 हेक्टरची मर्यादा होती, जे काही 3 हेक्टरचं नुकसान भरपाईची रक्कम असेल किंवा रब्बीचं अनुदान असेल ते देखील जमा होण्याकरता सुरुवात झाली होती। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहेत, कारण तर जे काही शेतकरी असतील ते काही मयत आहेत किंवा वारसाचे जे काही सामायिक धारक शेतकरी असतील त्यांच्या केवायसी बाकी आहेत। अनेक शेतकरी हे कुठेतरी जिल्ह्याला राहायला गेलेले आहेत, कुठेतरी बाहेर काम करायला गेलेले आहेत आणि अशा शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहेत। त्या केवायसीच्या याद्या सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या आणि मागच्या 30 तारखेपर्यंत हे केवायसी करून घेण्यात यावं अशा पद्धतीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा देण्यात आली होती। परंतु अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी बाकी आहेत आणि त्या केवायसीच्या याद्या उपलब्ध असताना सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून केवायसी करण्यात आल्या नव्हत्या। बरेच दिवस झाले ते केवायसीचं जे काही पोर्टल असेल माहिती सेवा केंद्रा ठिकाणी जे काही आपल्याला केवायसी करण्याची मुभा दिली जाते ती केवायसीचं पोर्टल बंद होतं आणि आता परत एकदा ते केवायसीचं पोर्टल हे सुरू करण्यात आलेले आहे। बरेच शेतकरी काय करतात, जे काही आपला मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईल नंबरवरती OTP घेऊन केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत। असं न करता आपण त्या ठिकाणी अंगठा द्या आणि अंगठा दिल्यानंतर तुमची केवायसी होईल आणि केवायसी झाल्यानंतर तुमच्या खात्यावरती पैसे जमा केले जातील। आता काही वेळेस काय होते की 24 घंट्यात 72 घंट्यात अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते। परंतु काय होते की कुणाकडे काही शेतकऱ्यांचे 2 महिने झाले, काही शेतकऱ्यांचे 3 महिने झाले केवायसी केलेले आहेत, परंतु ते केवायसीचे पैसे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले नाहीत। कारण तर जे काही जिल्हाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून जे काही वरती पाठवला जाणारा प्रस्ताव असेल तो राज्य सरकारकडे जातो आणि त्यानंतर जे काही लागणारा निधी असेल त्याची तरतूद ही राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाते आणि ती जी काही निधी असेल ती जिल्हाधिकारी यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केली जाते आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे काही कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल त्याला दिला जातो आणि जी काही निधी असेल ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती ट्रान्सफर केली जाते। आता अनेक शेतकऱ्यांच्या केवायसी झाल्या नाहीत, ते केवायसी करून घ्या आणि केवायसी केल्यानंतर हे पैसे तुमच्या खात्यावरती जमा केले जाणार आहे। आता महत्त्वाचा विषय, जे काही केंद्र सरकारचा जे काही निधी असेल त्याचं वाटप केलं जाणार का, अशा पद्धतीच्या सुद्धा बऱ्याच काही विचारणा केल्या जातात। काही शेतकऱ्यांचं म्हणणं की आम्हाला 2 हेक्टरचे पैसे जमा झाले, 3 हेक्टरची जी काही मर्यादा असेल ते 1 हेक्टरचे पैसे जमा झाले नाही, ते परत एकदा 1 हेक्टरचे पैसे जमा केले जाणार का, अशा सुद्धा विचारणा केल्या जातात। परंतु जे काही आपल्याला निधी असेल, समजा आपल्याकडे 3 हेक्टर जमीन असेल आणि आपलं जर नुकसान त्या ठिकाणी 40% दाखवलेलं असेल तर 1 हेक्टर मधले 60 गुंठे जमीन ही कपात केली जाते, परत दुसऱ्या हेक्टर मधले 60 गुंठे जमीन ही कपात केली जाते आणि परत एकदा तिसऱ्या गटामधले किंवा तिसऱ्या हेक्टर मधले परत एकदा 60 गुंठे ही जमीन कपात केली जाते। म्हणजे 60 आणि 60 120 आणि परत 60 म्हणजे जवळपास 80 होतात। 180 गुंठ्याचे पैसे आपल्याला हे कपात करून दिलेले असतात आणि अशा पद्धतीने 2 हेक्टरची जी काही 3 हेक्टरची जी काही आपली जमीन असेल
त्याप्रमाणे आपल्याला 2 हेक्टरचे किंवा 2 हेक्टर 20 आरची पैसे आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात. म्हणून आपल्याला जे काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती जमा झालेली आहे आणि रब्बीचं अनुदान सुद्धा जमा झालेलं आहे. आणि जर इतकंही करून तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तुमच्या तलाठी किंवा जे काही महसूल विभागाचं जे काही नुकसान भरपाईचं डिपार्टमेंट आहे त्याच्याकरती आपण ती जाऊन तक्रार करू शकता किंवा माहिती घेऊ शकता. तुमच्या खात्यावरती पैसे का जमा झाले नाहीत किंवा कमी का जमा झाले याची देखील आपण माहिती घेऊ शकता. तलाठी यांना सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करून ती माहिती घेऊ शकता. अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली आहे. सामायिक क्षेत्रधारक असेल, एखादी घरातील व्यक्ती मयत असेल त्याची सुद्धा आपल्याला केवायसी करता येते. समजा आपल्या घरातील वडील मयत असेल किंवा आई मयत असेल तर आपण लाभार्थी म्हणून किंवा वारसा म्हणून आपण त्या ठिकाणी केवायसी करू शकतो. त्या ठिकाणी महासेवा केंद्र या ठिकाणी गेल्यानंतर तुमचं स्वतःचं आधार कार्ड द्या. त्या ठिकाणी तुमचा जो काही वडिलाचा आधार नंबर असतो तो काढून टाकला जातो किंवा आईचा जो काही मयत व्यक्ती असेल त्या मयत व्यक्तीचा त्या ठिकाणचा आधार नंबर काढून टाकला जातो आणि त्या ठिकाणी आपला स्वतःचा आधार नंबर टाकला जातो. आधार नंबर टाकल्यानंतर तुमची केवायसी केली जाते. म्हणजेच ती केवायसी आम्हाला मान्य नाही अशा पद्धतीची तक्रार ही त्या महसूल विभागाला जाते आणि त्यानंतर तुमच्याकडे एक पावती जनरेट होते. ती पावती घ्या आणि त्यानंतर तुमचं बँकेचं पासबुक, स्वतःचं आधार कार्डची झेरॉक्स आणि तुम्हाला दिलेली ती पावती, ही जी काही 3 डॉक्युमेंट आहेत ते 3 डॉक्युमेंट घ्या आणि त्यानंतर तुमच्या पुरवठा विभागाला जा, कृषी विभागाला जा आणि त्या ठिकाणी तुमचे जे काही पैसे असतील ते तुमच्या व्यक्तिगत खात्यावरती ट्रान्सफर केले जातात. अशा पद्धतीने एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नुकसान भरपाईच्या संदर्भात. असे नवीन अपडेट घ्यायचे असतील तर नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.